जो म्हणाला, मार्ग सत्य व जीवन मीच आहे, त्या जिवंत देव येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. आजचा संदेश जो आहे, आजचा विषय जो आहे, तो प्रत्येक कुटुंबासाठी गरजेचा आहे. आणि विशेष करून ज्या कुटुंबामध्ये नवीन लग्न झालेली लोक आहेत, ज्यांचं कुटुंब वाढायचं आहे किंवा त्यांच्या घरामध्ये अजून लेकरं आलेली नाही आहेत, त्यांच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. आणि ज्यांच्या घरामध्ये नुकतेच लेकरं जन्माला आलेली आहेत, त्यांच्यासाठी पण आजचा हा संदेश फार महत्त्वाचा. तरी देखील जर आपण 10व्या तत्वाचा विचार केला, तारणाचा अनुभव, तारण सर्वांना पाहिजे, तर त्याच्या अनुषंगाने आजचा संदेश जो आहे, आजचा विषय जो आहे, तो आपल्या सर्वांसाठी फार फार गरजेचा आहे. आनुवंशिकतेचा नियम, आनुवंशिकतेचा नियम असा आजचा संदेश आहे. तर पुन्हा एक वार आपण देवाला विनंती करूया की नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं, त्याचा पवित्र आत्मा आपल्यावरती उतरावा. ज्या गोष्टी आपण शिकत आहोत त्या मनुष्याच्या बुद्धी पलीकडे आहेत. ज्या विषयावरती आपण ओहापोह करणार आहोत, तो विषय जो आहे तो ह्या जगिक ज्ञानापेक्षा पलीकडचा आहे, उच्च आहे. आणि म्हणून देवच आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन करू शकतो. आपण डोळे झाकू आणि प्रार्थना करू. स्वर्गातील सेनाधीश परमेश्वर देवा, आजचा हा तयारीचा दिवस, आणि हा तयारीचा दिवस जो आहे, जो शबाताच्या तयारीसाठी तुम्ही आम्हाला देव केलेला आहे. आज या दिवसामध्ये आम्ही फक्त शारीरिकरित्या नाही, तर भावनात्मक आणि मानसिक आणि आध्यात्मिकरित्या येणाऱ्या शबाताची तयारी करू इच्छितो. आणि आजचं जे वचन तुम्ही आम्हाला देव केलेलं आहे, ते वचन स्पष्टपणे तुमच्या लेकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी विनंती करत आहे की तुम्ही मला तुमच्या क्रूसाच्या पाठीमागं लपवा, जेणेकरून फक्त तुम्ही आणि तुमचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्तच या ठिकाणी प्रगट होईल. ही तयारीचा दिवस जो आहे, हा तयारीचा दिवस फक्त येणारा शाबातच नाही, तर येणारं सार्वकालिक जीवन जे आहे, त्या सार्वकालिक जीवनामध्ये पाऊल ठेवण्यासाठी हा तयारीचा दिवस तुम्ही आम्हाला दिलेला आहे. जितके तुमचे लेकर आतुरतेनं तुमचा आवाज ऐकण्यासाठी तहानलेले आणि भुकेलेले आहेत, त्या सर्वांना तृप्त होऊपर्यंत तुम्ही त्यांना तुमचं वचन, तुमचं प्रेम, तुमचं सत्य, तुमचं पावित्र्य त्यांच्यापर्यंत पोहोचवा. प्रार्थना विनंती करत आहोत की आमची पाप, आमच्या चुका ज्या आहेत त्याची आम्हाला क्षमा करा, आणि परत ते होऊ नये म्हणून आम्हाला तुमची कृपा, तुमची दया, तुमची ताकद, ही सर्व गोष्टी पुरवा. आजचा विषय जो आहे तो हाताळत असताना सत्यच फक्त ह्या ठिकाणी बोललं जावं, तुमचाच जय जयकार ह्या ठिकाणी व्हावा, आणि येशू ख्रिस्तच फक्त ह्या ठिकाणी प्रगट होऊन सैतानाचा पूर्णपणे पराजित व्हावा, अशी प्रार्थना आम्ही तुमच्या चरणी करत आहोत. तुमचं सत्य, तुमचं वचन जे आहे ते सामर्थ्यशाली आहे, ते अंतःकरण बदलणारं आहे. म्हणून विनंती करत आहोत की तुमचं वात्सल्य आणि तुमचं वास्तव्य आम्हाला लाभू दे. जसे आम्ही ह्या ठिकाणी मोकळे आलो आहोत, रिक्त आलो आहोत, तसे आम्ही परत न जाता तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रेमाने, तुमच्या सत्यामध्ये भरून आम्ही पुन्हा एक वार आमच्या दिवसाची सुरुवात करावी, अशा प्रकारचा आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्या. नम्र प्रार्थना येशूच्या नावे मागतो, म्हणून तुम्ही ऐका. आमेन.
अनुवंशिकतेचा नियम हा विषय हाताळत असताना तारणाचा अनुभव जो आहे, त्या तारणाच्या अनुभवामध्ये आपण ज्या गोष्टी काल शिकलो की आपण जन्मताच पापी नसून कोणताही व्यक्ती जो ह्या भूतलावरती जन्म घेतो तो प्रत्येक व्यक्ती पापी त्याच वेळेस होतो ज्या वेळेस तो चरित्र त्याचं पापी होतं किंवा तो निर्णय घेतो त्यावेळेस तो पापी होतो. पण प्रत्येक लेकरू जे ह्या भूतलावरती जन्माला आलं, आदम आणि हवा हे जन्माला आले नव्हते तर ते निर्माण केले गेले होते. पण त्यांच्यानंतर प्रत्येक लेकरू जे ह्या भूतलावरती जन्माला आलेला आहे त्या प्रत्येक लेकराचा पापी स्वभाव आहे. पण त्या लेकराचं चारित्र्य किंवा ते लेकरू पापी त्याच वेळेस होतं ज्या वेळेस त्या चरित्रामध्ये ते लेकरू किंवा तो मुलगा किंवा ती मुलगी निर्णय घेऊन पाप करतात. तर आपण सातत्यानं आजपर्यंत शिकत आलेलो आहोत की ज्यावेळेस देवाने मनुष्याला निर्माण केलं त्यावेळेस देवाने मनुष्याला त्याचे विचार, त्याच्या भावना, त्याचा स्वभाव, त्याचं मन, त्याचं चारित्र्य, सर्व गोष्टी देवाच्या ज्या आहेत त्या मनुष्याला दिल्या. त्याचा अर्थ असा नाही की देवाने मनुष्याला देवासारखं बनवलं, म्हणजे थोडक्यात देव बनवलं. चारित्र्यानुसार तो मनुष्य देवासारखा होता. पण देवाने दुसऱ्या देवाला निर्माण नाही केलं. मनुष्य मनुष्यच आहे, देव देव आहे. आणि म्हणून ज्या वेळेस मनुष्याला निर्माण करण्यात आलं त्यावेळेस त्याचा स्वभाव म्हणजे त्याचा कल, त्याची ओढ, नैसर्गिकरित्या त्याचा स्वभाव जो होता तो चांगल्या गोष्टीकडे होता. त्याचं चारित्र्य पवित्र होतं, त्याचं मन पवित्र होतं. पण ज्यावेळेस आदम आणि हवेनं पाप केलं त्यावेळेस त्यांचा स्वभाव पापी झाला, म्हणजे त्यांचा कल आता पापाकडं, मोहाकडं जास्त आहे. त्यांचं चारित्र्य निर्णय घेतल्यामुळं पापी झालं, त्यांचं मन पापी झालं. त्याच्यानंतर आपण हे शिकलो की ज्या वेळेस लेकरू ह्या भूतलावरती जन्माला आलं आदम आणि हवेच्या पापाच्या नंतर त्या प्रत्येक लेकराला पापी स्वभाव मिळाला. पण पापी स्वभाव म्हणजे ते लेकरू पापी आहे असं नाही, कल फक्त पापाकडं आहे. म्हणजे काय? ओढ पापाकडं आहे. पण आज आपण त्याच्यामध्ये थोडा सखोल अभ्यास करणार आहोत. काल आपण अभ्यास केला की जर एखाद्या व्यक्तीला पापी म्हणायचं किंवा एखाद्या लेकराला पापी म्हणायचं किंवा जर ते लेकरू निर्णय घेत असेल तर त्या लेकराला आपण पापी म्हणू शकतो. काल आपण शिकलो, काही वचनं आपण वाचली. रोमकारासपत्र याचा 5वा अध्याय, मग निर्गम याचा 20वा अध्यायामध्ये, मग स्तोत्रसंहिता 51 मध्ये, ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की ते वचनं जे आहेत ते आपण जन्माचेच पापी आहोत असं ते वचनं सांगत आहेत, जेव्हा की तसं ते नाही. ते एवढंच आपल्याला सांगत आहेत की वातावरण, ज्या वातावरणामध्ये लेकरू जन्माला येतं ते वातावरण जे आहे ते पापी आहे, ते दूषित आहे. आणि म्हणून जर एखाद्या व्यक्तीला आपण पापी ठरवायचं तर त्या लेकरानं 1 योहान 3 अध्याय 4 वचनानुसार स्वैराचार केला पाहिजे. त्या व्यक्तीनं याकोब 4:17 प्रमाणे कळत असून, म्हणजे पुरेशी माहिती आहे, निर्णय घेण्या इतपत माहिती मिळालेली आहे, इतकी माहिती मिळालेली आहे की त्या व्यक्तीला आता निर्णय घेणं सोपं जातं किंवा निर्णय घेणं गरजेचं होतं. इथपर्यंत माहिती मिळाली की मग त्या व्यक्तीनं जर निर्णय घेतला तर त्या व्यक्तीनं पाप केलेला आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला विश्वास म्हणजे काय, शंका म्हणजे काय, देवाचं वचन जितकं माहीत पाहिजे तितकं माहीत पाहिजे, गरजेचं आहे. त्या पातळीला जर त्याला ते वचन मिळालं असेल आणि त्या ठिकाणी त्या वचनावरती त्यानं जर शंका घेतली तर मग त्या ठिकाणी ते पाप आहे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, देवाच्या वचनामध्ये आपण पाहत आहोत की निर्णय घेणं फार गरजेचं आहे. ती पवित्रता असू दे किंवा पाप असू दे, दोन्ही गोष्टीसाठी निर्णय हा फार महत्वाचा असतो.
तर आपण त्याच विषयावरती पुढे जाणार आहोत, पण आज अनुवंशिकतेचा नियम काय आहे त्याही गोष्टी आपण शिकणार आहोत. तर जर आपण यशायाचा 48वा अध्याय आणि 8वं वचन वाचलं तर त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? यशायाचा 48वा अध्याय आणि 8वं वचन, देवाचं वचन म्हणतं, तू त्या ऐकल्या नव्हत्या, जाणल्या नव्हत्या, प्राचीन काळापासून तुझे कान उघडले नव्हते, कारण तू विश्वासघातकी आहेस. गर्भापासून तुला फितुरी हे नाव पडले आहे, हे मला ठाऊक होते. या ठिकाणी याकूब, ज्यानं त्याचा पिता इसहाक आणि त्याचा भाऊ एसाव यांना फसवलं, त्या बाबतीमध्ये हे वचन आहे. देवाचं वचन म्हणतं की ह्या ठिकाणी याकूब म्हणजे फसवणारा, फितुरी करणारा, धोका देणारा, त्याला नाव इथं गर्भापासून पडलेलं आहे. आणि लोक हे वचन घेतात आणि म्हणतात की व्यक्ती जन्मापासूनच पापी आहे, जेव्हा की एकच वचन घेऊन आपण त्याच्यावरती विचार मांडू शकत नाही, पूर्ण तत्व त्याच्यावरती आधारित करू शकत नाही. आपल्याला बाकीच्या ठिकाणी जे वचन आहेत त्या वचनाचा आधार घ्यावा लागतो. आणि म्हणून जे वचन आपण शिकलो की पाप करण्यासाठी निर्णय घ्यावा लागतो, तर त्या ठिकाणी आपण वाचलं तर हे जे वचन आहे यशाया 48:8, ह्या ठिकाणी फक्त येशू ख्रिस्त किंवा देव भविष्यवाणी करत आहे की याकोब जन्मल्यानंतर काय करणार आहे. कारण की देवाला सर्वांचं भविष्य माहीत आहे, त्याला भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ सर्वांचं माहीत आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी फक्त ह्या ठिकाणी भविष्यवाणी केलेली आहे की याकोब फितुरी करणार आहे. ती भविष्यवाणी देवाने अगोदरच सांगितलेली आहे. म्हणून हे वचन जे आहे, हे वचन जन्माचाच याकोब पापी आहे असं न सांगता त्याचा फक्त स्वभाव पापी आहे. कारण की आदाम आणि हवेनं ज्यावेळेस पाप केलं त्यावेळेस त्यांचा स्वभाव पापी झाला. आणि त्या लेकरांना म्हणजे कायन आणि हाबेल आणि त्याच्यानंतर जी लेकरे ह्या भूतलावरती आलेली आहेत आणि येतील, सर्वांना तोच स्वभाव मिळेल जो स्वभाव आदाम आणि हवेला पापाच्या नंतर मिळाला, म्हणजे पापी स्वभाव. बर, आता ह्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी शिकल्यानंतर आपण आणखीन एक महत्वाचं विषयाकडे जाणार आहोत, आणि तो म्हणजे याकोब याचा पहिला अध्याय. याकोब याचा पहिला अध्याय, आणि विशेष करून जर आपण 13 वचनापासून पुढे वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला कळेल की पाप ज्यावेळेस व्यक्ती करतो त्यावेळेस त्या ठिकाणी क्रम कोणता आहे. अचानकच असा व्यक्ती पाप करतो का त्या ठिकाणी काय क्रमवार आहे. याकोब याचा पहिला अध्याय आणि 13 वचन इथं लिहिलेलं आहे, कोणाची परीक्षा होत असता देवाने मला मोहात घातले असे त्याने म्हणू नये, कारण देवाला वाईट गोष्टीचा मोह होत नाही आणि तो स्वतः कोणाला मोहात पाडत नाही. म्हणजे देवाच्या वचनामध्ये आपण असं पाहत आहोत की देवाला आपण मोहामध्ये टाकत नाही, देव आपल्याला कधी मोहात टाकत नाही. मोहात टाकण्याचं कार्य जे आहे ते सैतानाचं आहे, देव कधी आपल्याला मोहात टाकत नाही. पण पुढचं वचन जे आहे ते फार महत्वाचं. इथं काय लिहिले, तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो. म्हणजे त्याच्यामध्ये जो पापी स्वभाव आहे, ती ओढ जी आहे ना, की मला हे पाप करायचंय, ते पाप करायचंय, त्याच्याकडे तो ओढला जातो. आणि तो पापी स्वभाव जो आहे तो कोणाकडून मिळालेला आहे? त्याच्या आई वडिलांकडून आणि त्याच्या पूर्वजांकडून त्याला तो पापी स्वभाव मिळालेला आहे. पण आता पापी स्वभाव जो आहे तो स्वभाव फक्त ओढ दाखवतो की बाबा मला ते करायचंय, पण जोपर्यंत तुम्ही तो निर्णय घेत नाही ना की मी ते करणार आहे, तोपर्यंत तुम्ही आणि मी पापी होत नाही. आता त्याचा अर्थ काय आपण टप्प्याटप्प्याने शिकू. फार महत्वाचा विषय आहे अनुवंशिकतेचा नियम. आता ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे की प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो तेव्हा तो मोहात पडतो. मोहात पडायच्या अगोदर, निर्णय घ्यायच्या अगोदर ओढ पाहिजे. कल्पना करा की जर आपल्याला चोरी करायची आहे तर चोरीसाठी ती ओढ पाहिजे. स्वभावामध्ये, तुमच्या आणि माझ्या स्वभावामध्ये चोरीसाठी जर ओढ नसेल तर आपण चोरी करण्याचा निर्णय घेणार नाही. पहिली ओढ पाहिजे, कल पाहिजे, आणि मग आपण त्या कलाला
किंवा ओढीला निर्णयापर्यंत घेऊन जातो आणि मग मोहात पडतो. फक्त कल आहे म्हणून आपण पापी नाही, फक्त ओढ आहे म्हणून आपण पापी नाही. आता उदाहरणार्थ कल्पना करा की एखादा व्यक्ती आहे आणि त्याला चोरी करायची आहे आणि त्याचा स्वभाव चोरीचा आहे किंवा त्याचा स्वभाव जो आहे पापी आहे आणि त्याला त्या स्वभावामध्ये चोरी करण्याचा कल आहे. सगळ्यांनाच तशा प्रकारचा मोह होत नाही. काही लोकांना दुसरा मोह असतो, खोटं बोलण्याचा मोह असतो. पापी स्वभावच, पण त्या पापी स्वभावामध्ये वेगवेगळे मोह वेगवेगळ्या लोकांचे असतात. सगळ्यांचीच मोह, सगळ्यांचीच ओढ एकाच दिशेने नसते किंवा एकाच गोष्टीकडे नसते, सर्वांची वेगवेगळी असते. जर एखाद्या व्यक्तीला चोरी करण्याचा मोह असेल तर सैतान त्याला ओळखतो. त्या सैतानाला माहित आहे की ह्या व्यक्तीचा कल जो आहे तो चोरीकडे आहे. म्हणून सैतान काय करतो, त्याला चोरी करण्याची संधी किंवा चोरी करण्याची भुरळ टाकतो. आणि मग पवित्र आत्मा ह्या व्यक्तीला म्हणत असतो, चोरी करू नको, चोरी करू नको, येशू ख्रिस्ताकडे जा, येशू ख्रिस्त तुला मदत करेल, सहाय्य करेल. एका बाजूला पवित्र आत्म्याचा आवाज आणि दुसऱ्या बाजूला दुष्ट आत्म्याचा म्हणजे सैतानाचा आवाज. एकदा फक्त चोरी कर, त्याच्यानंतर चोरी करायची गरज नाही. एकदा फक्त पैसा कमव, त्याच्यानंतर काही चोरी करायची गरज नाही. आणि म्हणून हा मनुष्य जो आहे त्याचा ओढ जी आहे ती त्या चोरी करण्याकडे असते आणि तो म्हणत असतो की मला ते आवडती, चोरी करायला आवडते. पण देव ह्या बाजूला म्हणतो की मला माहित आहे लेकरा, तुला ते आवडतं, पण ते चुकीचं आहे, करू नको, करू नको, ती चूक करू नको. आणि म्हणून हा मनुष्य त्याच्या अंतःकरणामध्ये इतका संघर्ष सुरू असतो, ते करू का नको, करू का नको, करू का नको. त्या संघर्षामध्ये असताना तो व्यक्ती जो आहे तो पापी स्वभावामध्ये आहे, पण त्यानं अजून निर्णय घेतलेला नाही. तो फक्त विचार करत आहे, करू का नको, मोहात पडू का नको, मला ते आवडतं देवा, मी काय करू, मला ते आवडतं, मला ती चोरी करायची आहे, असं विचार त्याच्या मनामध्ये येत असतो, पण अजून निर्णय घेतलेला नसतो. म्हणून त्याच गोष्टी तर लिहिल्यात. लक्षपूर्वक आहे का, 14 वचन, तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो, तेव्हा मोहात पडतो. म्हणून त्या ठिकाणी क्रम आहे. असाच व्यक्ती जन्माचा पापी होत नाही, त्याला निर्णय घ्यावा लागतो. मग तो व्यक्ती जो आहे, व्यक्ती म्हणजे मी प्रौढ व्यक्तीविषयी म्हणत नाही, लेकरू असेल ते लेकरू म्हणजे मला माहित नाही किती वयामध्ये त्या लेकरांना किती कळतं आणि कधी ते निर्णय घेतात आणि कधी ते पापात पडतात ते मला माहित नाही. 5 वर्षाचं असेल, 4 वर्षाचं लेकरू असेल किंवा 10 वर्षाचं लेकरू असेल, ज्या ज्या लेकराचं वयानुसार त्याला समंजसपणा त्याला कळतं, बऱ्या वाईटाची गोष्ट त्याला कळते, जाणीव होते, निर्णय घेण्यात पण त्या लेकराला कळतं, त्यावेळेस त्याचा हिशोब सुरू. पण जन्मताच कदापि नाही. जन्मताच कोणत्याही लेकराला निर्णय घेण्याची क्षमता नसते. म्हणून ह्या ठिकाणी लिहिले, तर प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलवला जातो. म्हणजे तुम्ही जर संघर्षामध्ये असाल की देवा ते करू का नको, देवा करू का नको, मला ते केलं पाहिजे असं मला वाटतं, पण देवा तू म्हणत आहेस करू नको, तो संघर्ष जो आहे ना, त्या संघर्षामध्ये पापी स्वभावामुळे तो संघर्ष आहे आपल्याला. तो संघर्ष का, कारण का आपण पापी स्वभावाचे आहोत, आपण फारही आशक्त आहोत, अतिशय आशक्त आहोत आपण. पण आदम आणि हव्याचं तसं नव्हतं. पापाच्या अगोदर ज्या वेळेस सैतानानं त्यांना भुरळ टाकली, ह्या झाडाचं फळ तुम्ही खा, त्या ठिकाणी त्यांना संघर्ष करावा लागला नाही. का, ते कमकुवत किंवा अशक्त अजिबात नाही आहेत. जर ह्या भूतलावरती एखादी परीक्षा जी सौम्य, सर्वात सौम्य परीक्षा जर कोणावरती आली असेल तर ती आदम आणि हव्यावरती. सर्वात सौम्य आणि सर्वात सोपी, त्याच्यापेक्षा सौम्य आणि कोमलतेची परीक्षा ह्या जगामध्ये परत कधी येणारही नाही. त्यांना फक्त त्या सशक्तपणामध्ये फक्त म्हणायचं नाही मला फळ नाही खायचं, बस प्रश्न मिटला. त्यांना संघर्ष करायची गरज नाही, त्यांना काही वाईट वाटून घ्यायची गरज नाही, त्यांना तो लढा द्यायची काय गरज नाही, कारण की ते आशक्त 1% देखील आशक्त नाही आहेत. पापाच्या अगोदरची गोष्ट करत आहे, ते देवामध्ये परिपूर्ण आहेत, सशक्त आहेत, ते बलिष्ठ आहेत, बलाढ्य आहेत. त्यांना फक्त म्हणायचं की हा फळ आहे ना, मला नाही खायचं, बस प्रश्न मिटला. पण तीच परिस्थिती आज आपली नाही.
आपण जवळपास 6,000 वर्षांनंतर, 6,000 वर्षामध्ये किती वंश झालेले आहेत, किती आईवडील, किती लेकरं, त्याची लेकरं, लेकरांची लेकरं, लेकरांची लेकरं, प्रत्येकाचा स्वभाव पापी, प्रत्येकाचा स्वभाव पापी. तर म्हणून देवाचं वचन म्हणतं की जोपर्यंत ती ओढ आहे, किंवा जोपर्यंत ती ओढ मध्ये तुम्ही संघर्ष करता, तोपर्यंत ते लेकरू, तो मुलगा, ती मुलगी, ज्या वयामध्ये ते पहिलं पाप करतात, मला माहित नाही की काय वयामध्ये कोणतं लेकरू कधी पाप करतं, ते मला माहित नाही. जे माहित नाही ते माहित नाही. पण ज्या वेळेस ते लेकरून जाणून बुजून निर्णय घेतं की हा, हे मला माहित आहे की हे चुकीचं आहे, आई वडिलांनी सांगितलं मला हे चुकीचं आहे, पाप आहे, आणि मला पवित्रता म्हणजे चांगलं काय हेही माहित आहे, तरी देखील मला ते पाप करायचं आहे, ज्यावेळेस ते निर्णय घेतं लेकरू, काही वय असेल त्याचं, पण जन्मताच लेकराला ते कळत नाही, हे मला आणि तुम्हाला चांगलं माहित आहे. तर ज्यावेळेस ते निर्णय घेतं त्यावेळेस ते पापी स्वभावाचं लेकरू पापी होतं, निर्णयानुसार ते पापी होतं. ह्या ठिकाणी लिहिलेलं आहे 15 वचनात, मग वासना गर्भवती होते. काय होते? वासना काय करते? गर्भवती होऊन पापाला जन्म देते. म्हणजे ओढ, ओढ, त्याच्यानंतर आपण मोहात पडतो, मोह म्हणजे मोहात पडल्यानंतर मग ते पाप होतं, असं देवाचं वचन म्हणतं. आणि पाप परिपक्व झाल्यानंतर मरणास उपजवते, म्हणजे थोडक्यात मरणाला आपण सामोरे जावं लागतं. म्हणजे क्रम आहे त्या ठिकाणी. म्हणून आपण जन्माचेच पापी नाही. आदम आणि हवेसाठी पण तोच नियम की निर्णय घेणं, कायन आणि हाबेलसाठी पण तेच, तुमच्यासाठी माझ्यासाठी पण तेच. पण जन्मापासून आपण पापी स्वभावाचे आहोत, तो मात्र विषय जो आहे तो बरोबर आहे, आपण पापी स्वभावाचे आहोत. आता जर आपल्याला पुढे शिकायचं तर आपण याच्याविषयी थोडा सखोल अभ्यास करूया, आणि त्यासाठी आपण कृपा करून स्तोत्रसंहिता याचा 127वा अध्याय, सर्वांच्या ओळखीचं वचन आहे स्तोत्रसंहिता 127, आणि विशेष करून 3रं वचन इथं लिहिलेलं आहे, पहा संतती ही परमेश्वराने दिलेलं धन आहे, पोटचे फळ त्याची देणगी आहे. संतती हे देवानं दिलेलं धन आहे, म्हणजे लेकरं ज्यावेळेस घरामध्ये जन्माला येतात ते देवानं दिलेली संतती आहे, धन आहे, पोटचे फळ त्याची देणगी आहे. म्हणून लेकरं ह्या भूतलावरती जन्माला येणं चुकीचं नाही. पण ज्यावेळेस आई वडील त्या लेकरांना जन्म देतील त्यावेळेस त्या आईवडिलांना माहीत पाहिजे की त्यांचा स्वभाव जो पापी आहे, तो स्वभाव, त्यांच्या ज्या अशक्त गोष्टी आहेत, त्यांचा जो कल आहे, त्यांचा जर कल खोटं बोलण्यासाठी असेल उदाहरण, तर त्या लेकरांमध्ये तोच कल किंवा तीच कमकुवत गोष्ट येण्याची शाश्वती भरपूर असते, भरपूर शाश्वती आहे की तुम्ही जसे आहात तसे तुमची लेकरं. म्हणून तुम्ही पाहिलं असेल की ज्या लेकरांना आई वडील जे आहेत ते रागी स्वभावाचे आहेत, त्यांची लेकरं देखील रागी स्वभावाची होतात. सगळेच नाही, काहीतरी लेकरं तसे होतात. पहिलं लेकरू असेल, दुसरं असेल, तिसरं असेल, चौथं असेल, काय असेल ते, कारण की तो स्वभाव जो आहे तो स्वभाव तुम्ही त्या लेकराला देत असता. जसा आदामाचा पापी स्वभाव, पापानंतर कायन आणि हाबेल जन्माला आले, पापानंतर आदाम आणि हवेनं पाप केल्यानंतर देवाचं वचन म्हणतं की कायन आणि हाबेल जन्माला आले. एदन बागेतून त्यांना बाहेर काढल्यानंतर, म्हणजे पापी स्वभाव झाल्यानंतर कायन आणि हाबेल जन्माला आले म्हटल्यानंतर, तो पापी स्वभाव जो आदामाचा होता तोच स्वभाव आदाम कायन आणि हाबेलला देऊ शकतो. दुसरा स्वभाव आदाम आणि हवेकडे नव्हताच. बोललेलं कळालं का? महत्वाचं आहे. म्हणून आदाम आणि हवेने केलेलं पाप, त्यांची जी अशक्तपणा आहे, त्यांचा जो अशक्तपणा आहे, तोच अशक्तपणा आदाम ह्याच्यामध्ये कायन आणि हाबेलमध्ये आला. तसंच तुमचा जो अशक्तपणा आहे, म्हणजे तुमचं जे पाप आहे त्याच्यामुळे तुमची जी ओढ आहे ना, तुमची पापाकडे ओढ, तीच ओढ लेकरांमध्ये येते. म्हणून तुम्हाला जर वाटतं ना की तुमचं बालपण किंवा तुमचं तरुणपण तुम्हाला पाहायचं नाहीये तुमच्या लेकरांमध्ये, तुम्ही आणि मी लग्नाच्या अगोदर किंवा लेकरं ह्या भूतलावरती आणायच्या अगोदर आपण
देवाच्या चारित्र्याचे प्रगट करणारे देवाची लेकरं झालं पाहिजे. खूप लोकांना वाटतं की विवाह आणि लेकरं ह्या जगामध्ये आणणं साधी गोष्ट आहे. खूप आई वडिलांना त्यांचं बालपण आणि त्यांचं तरुणवयन त्यांच्या लेकरांमध्ये दिसत आहे आज देखील. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलंय की पहा, संतती ही परमेश्वराने दिलेले धन आहे, पोटचे फळ त्याची देणगी आहे, पण ती देणगी जी आहे ती पापी स्वभावची आहे. मला आठवतं की एक वेळेस माझा मित्र म्हणाला की मी म्हणजे तो त्याच्या लेकराला शिकवत होता आणि त्याचं लेकरू जेवताना ना तर घास घ्यायचं आणि ते बोट असं पुढं करून घास तोंडात घालायचं. प्रत्येक वेळेस ते लेकरू घास घ्यायचं पण ते घास पूर्णपणे तोंडात बोट न घालता असं बोट करायचं आणि जेवायचं. तर ते वडिलाला आवडलं नाही. मग वडिलांना त्याला खूप वेळेस सांगितलं हे चुकीचं आहे, चुकीचं आहे, चुकीचं आहे, तसं करू नको, मी जसं खातो तसं खा. मग नंतर खूप दिवसानंतर, खूप महिन्यानंतर, खूप वर्षानंतर वडिलांना बघितलं की हे लेकरू असंच करत आहे, का ते तसं करत आहे. म्हणून त्यांना विचार करायला सुरुवात केली आणि मग त्याला जाणवलं की ज्या वेळेस तो लहान होता, वडील ज्या वेळेस तो वडील तरुण होता त्यावेळेस जी सवय त्याला लागली तीच सवय आता लेकरामध्ये आलेली आहे. म्हणून आनुवंशिकतेचा नियम आहे हा. नियम 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 बदलू शकत नाही. मी म्हणत नाही की सगळेच लेकरं बरोबर आपल्या आईवडिलासारखे असतात, पण बहुतांश गुणधर्म जे आईवडिलांमध्ये आहेत तेच लेकरांमध्ये येतात. खूप वाईट वाटतं हे सांगायला, पण खूप आईवडील मला म्हणतात की माझ्या लेकरासाठी प्रार्थना करा. माझं लेकरू मंदिरामध्ये येत नाही, माझं लेकरू मोबाईलवरती जास्त असतं, माझ्या लेकराला आध्यात्मिक गोष्टीची ओढ नाही आहे आणि लहानपणापासूनच नाही आहे. माझ्या लेकराला चित्रपट आणि जगिक गोष्टी खूप आवडतात. मला जर त्या आईवडिलांना विचारायचं ना की तुम्ही तुमच्या तरुण वयामध्ये, तुमच्या लहानपणामध्ये, तुमच्या आयुष्यामध्ये लेकरू हे जन्माला यायच्या अगोदर कसे होता, तर तुम्हाला तुमचंच प्रतिबिंब दिसेल. तुम्हाला त्या लेकरामध्ये आरसा दिसेल की तुम्ही कसे आहात. आणि मला असा ठाम विश्वास आहे की कोणत्याही आईवडिलाला ज्यांचे गुणधर्म वाईट होते किंवा वाईट आहेत, मला ठाम माहीत आहे की त्यांची कदापि इच्छा नसते की त्यांच्या लेकरांमध्ये ते वाईट गुणधर्म यावेत, पण तो आनुवंशिकतेचा नियम आहे. बहुतांश गुणधर्म जे आईवडिलांचे आहेत ते बहुतांश गुणधर्म लेकरामध्ये येतात. मग ते पहिल्या लेकरामध्ये असतील, दुसऱ्यामध्ये असतील, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या लेकरामध्ये येतील, पण येतात. म्हणून देवाचं वचन काय म्हणतं हे आपण शिकूया. नीतिसूत्र्याचा 22वा अध्याय. म्हणून म्हणून देवाचं वचन आपल्याला काय सांगतं? नीतिसूत्र्याचा 22वा अध्याय आणि 6वं वचन. मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे. म्हणजे 1 वर्षाचं लेकरू असेल तर 1 वर्षाच्या लेकराला काय शिक्षण द्यायचं? ते लेकराला शिक्षण द्या. जेवढी त्याची क्षमता आहे त्याप्रमाणे त्याला शिक्षण द्या. बाळ जे आहे त्याला 1 महिन्याचं बाळ असेल, 10 दिवसाचं बाळ असेल, 6 महिन्याचं बाळ असेल, त्या बाळाला 6 महिन्याचं असताना, 1 महिन्याचं असताना जे शिक्षण तुम्ही त्याला देऊ शकता ते शिक्षण त्याला तुम्ही द्या. खूप लोक काय करतात, लेकरू जन्माला आल्यानंतर त्याला शिक्षण देतात. पण आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, मला अतिशय ते उदाहरण आवडलं. ते साक्ष आहे. एक फॉरेनर, अमेरिकेवरून एक मिशनरी भारतामध्ये आले आणि त्यांच्याशी भेटण्याची, बोलण्याची संधी मला मिळाली आणि त्यांनी एक साक्ष दिली होती. ते साक्ष अशी होती, ते म्हणाले की मी ज्यावेळेस म्हणजे ते ज्यावेळेस आईच्या गर्भामध्ये होते, त्यांच्या आईनं ज्यावेळेस त्यांना गर्भधारण केलं त्यावेळेस त्यांच्या वडिलांनी युगानयुगाची आशा हे पुस्तक त्या आईच्या समोर वाचलं होतं. युगानयुगाची आशा, इंग्लिशमध्ये आपण त्याला डिझायर ऑफ एजेस म्हणतो. येशू ख्रिस्ताच्या जीवनावरती आधारित ते पुस्तक आहे. तर ज्यावेळेस हा व्यक्ती, हा मिशनरी जन्माला आला त्यावेळेस
त्याचा स्वभाव असा होता की नैसर्गिकरित्या त्याला ते पुस्तक आवडायला सुरुवात झाली. नैसर्गिकरित्या त्या पुस्तकाकडे त्याची ओढ लागली. का? कारण की ज्यावेळेस तो आईच्या उदरामध्ये होता त्यावेळेस त्याच्या वडिलांनी ते पुस्तक त्याच्यासाठी वाचलं होतं. साधी गोष्ट आहे का? लग्न करणं, लेकरांना जन्म देणं आणि लेकरांना सार्वकालिक जीवनामध्ये आणणं साधी गोष्ट वाटते का? म्हणजे त्या लेकराला शिक्षण जे मिळालं ते तो गर्भामध्ये असताना लेकराला त्या शिक्षण मिळालं होतं. आपण एवढा कोण विचार करतं का? नाही करत आपण एवढा विचार. म्हणून बंधू आणि भगिनींनो, अनुवंशिकतेचा नियम हाच आहे की पापी स्वभाव जो आहे तो पापी स्वभाव सर्वांवरती येतो. आणि स्वभाव जो आहे हा स्वभाव आपला येशू ख्रिस्त येईपर्यंत असणार आहे. पापी स्वभाव म्हणजे लढा, लढा, आतल्यात लढा. सैतान एका बाजूला, देव एका बाजूला, पवित्रता एका बाजूला, पाप एका बाजूला. आपण करायचं ते पाप का नाही करायचं, हा लढा जो आहे ना तो येशू ख्रिस्त येऊपर्यंत, म्हणजे कृपेचा काळ संपूपर्यंत, थोडक्यात हा लढा असणार आहे. इथं लिहिलेलं आहे देवाच्या वचनामध्ये की मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणी तो तुझ्यापासून परावृत्त होणार नाही. म्हणजे त्यापासून, म्हणजे जे शिक्षण तुम्ही त्यांना देता त्यापासून तो परावृत्त होणार नाही. म्हणून पहिले वर्ष जे असतात ना लेकराचे, जन्मल्यानंतर आणि जन्माच्या अगोदर आणि जन्मल्यापासून काही वर्ष जे असतात ना ते अतिशय महत्वाचे. पहिले 9-10 वर्ष, जन्मल्यापासून पहिले 9-10 वर्ष तुम्ही लेकराला असं शिक्षण द्या, त्या 9-10 वर्षामध्ये जर तुम्ही त्या लेकराला जिंकलं तर आयुष्यभर ते लेकरू देवाच्या सत्यापासून परावृत्त होणार नाही. निर्णय घेण्याची ताकद प्रत्येकाकडे आहे. त्याच्यानंतर जर ते परावृत्त झालं तर तो भाग वेगळा, पण चान्सेस कमी आहेत, शाश्वती कमी आहे की ते लेकरू दुरावेल. कारण की 10 वर्ष त्याला सत्यामध्ये वाढवलेले. रोमन कॅथलिक मंडळीमध्ये एक महत्वाचं वाक्य ते बोलतात, महत्वाची म्हण आहे त्यांच्यामध्ये रोमन कॅथलिक मंडळीमध्ये. ते म्हणतात की 5 वर्षासाठी तुमचं लेकरू आम्हाला द्या आणि 5 वर्षानंतर आम्ही ते लेकरू तुम्हाला देऊ, पण ते लेकरू तुमचं आयुष्यभर कधीच होणार नाही. परत एकदा ते म्हणतात की 4-5 वर्षासाठी तुमचं लेकरू आम्हाला द्या आणि 5 वर्षानंतर ते लेकरू तुमचं आयुष्यभर कधीच होणार नाही याची शाश्वती आम्ही देतो. कारण की तसं शिकवतात ते. एवढं चुकीचं शिक्षण त्या ठिकाणी मिळतं की ते लेकरू देवाच्या वचनाकडे यायला खूप त्याला त्रास होतो. पण जर आपण त्याला योग्य ते शिक्षण दिलं, लेकराचं अंतकरण कसं असतं जन्मल्यानंतर, मोकळ्या पाटीसारखं. दगडी पाटी कशी असते, पूर्णपणे साफ नवीन पाटी. त्या पाटीवरती खडून आणि पेन्सिल आपण जे काय लिहू पहिल्या वेळेस ते शेवटपर्यंत लक्षात राहतं त्या लेकराला. तुम्हाला आणि मला ज्यावेळेस आपल्या आईवडिलांनी शिकवलं ते धडे जे आहेत ते आयुष्यभर लक्षात राहतात. आयुष्यभर. काल परवा केलेली गोष्ट आपण विसरू शकतो, पण आयुष्याच्या सुरुवातीला केलेल्या गोष्टी, तो अनुभव जो घडलेला आहे तो अनुभव आपल्याला आयुष्यभर राहतो. कारण की का, मोकळ्या पाटीवरती कोरलेल्या त्या गोष्टी असतात आणि त्या पहिल्या गोष्टी असतात. पहिले ते सत्य असतं, पहिलं तो शब्द असतो, पहिलं तो विचार असतो. म्हणून बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं की कल जो आहे ना तो कल आपल्यामध्ये राहता कामा नये. त्या कलापासून पण आपण परावृत्त व्हायचं. स्वभाव काही, स्वभाव जरी पापी असला तर तो कल आणि ती ओढ जी आहे ना ती आता पापाकडून ओढून घ्यायची आणि पवित्रतेकडे लावायचं आहे. म्हणून तुमचं खालील शरीर जे आहे, पूर्ण शरीर जे आहे, किंवा तुमची खालील शक्ती जी आहे ती पूर्णपणे विचाराच्या अधीन पाहिजे. म्हणून निर्णय विचारात्मक असावा, भावनात्मक नसावा. निर्णय जो आहे तो विचारात्मक असावा, भावनात्मक नसावा. अनुवाद याचा 11वा अध्याय आणि 9वं वचन इथं लिहिलेलं आहे. आणि जो देश परमेश्वर शपथपूर्वक 19वा अध्याय इथं लिहिले, तुम्ही तुमच्या मुलाबाळांना ते
ते शिकवा आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना उठताना त्याच्याविषयी बोलत जा. देवाचं वचन म्हणतं सातत्यानं त्या लेकराला शिकवत जायचं. का? एका बाजूला सैतान कायमस्वरूपी त्या लेकराला त्याच्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न करत असतो. आता ह्याच्यामध्ये सखोल अभ्यास करू शकतो आपण, पण आपल्याला वेळ नाही. माझा एकदा मित्र, मी आणि तो दक्षिण भारतामध्ये काम करत होतो. जे पाळक असतात त्यांना प्रशिक्षण द्यायचं. जे तरुण लोक पाळकाचं प्रशिक्षण घेण्यासाठी आलेले असतात त्यांना मी प्रशिक्षण द्यायचो दक्षिण भारतामध्ये. तर त्यावेळेस मला आठवतं की मी आणि माझा मित्र एका खोलीमध्ये होतो आणि माझा मित्र बोलता बोलता एकदा मला म्हणाला आणि मला ते इतकं अतिशय वाईट वाटलं, पण ते सत्य बोलला. तो बोलला ते सत्य बोलला. तो म्हटला माझ्या वडिलांनी एकदा रागावून मला म्हटलं, म्हणजे त्याच्या वडिलांनी त्याला सांगितलं की तू जो जन्माला आलेला आहेस ना, तू जन्माला माझ्या वासनेमुळे आलेला आहेस. वडिलांनी त्याला सांगितलं, तू जर ह्या भूतलावरती आहेस ना तर माझ्या वासनेमुळे तू जन्माला आलेला आहेस. इतकी वाईट परिस्थिती आहे जगाची. म्हणून प्रत्येक लेकरू या भूतलावरती जे जन्माला येतं ते देवाच्या, फार मोठी जोखीम घेत आहे हे वाक्य बोलताना, पण मला हे बोलू द्या. प्रत्येक लेकरू हे जे जन्माला येतं ह्या जगामध्ये, ते प्रत्येक लेकरू देवाच्या इच्छानुसार नाही, तर काही वेळेस आईवडिलांच्या वासनेमुळे फक्त जन्माला येतं, देवाच्या इच्छानुसार नाही. सर्वच लेकरं का? नाही. पण सर्वच लेकरं देवाच्या इच्छेप्रमाणे येतात का? नाही. म्हणून पापी स्वभाव जो आहे ना, तो पापी स्वभाव आईवडिलांकडून लेकरांकडे जातो आणि लेकरं काय करतात, तो पापी स्वभाव तर आहेच, आशक्तपणा आईवडिलांकडून मिळायला आहेच, पण त्याच्यामध्ये आणखी ते लेकरं लहानाचे मोठे होतात आणि पाप करतात. म्हणजे आशक्तपणा जो आईवडिलांकडून अनुवंशिकतेनुसार मिळालेला आणि आशक्तपणा जो स्वतः निर्णय घेऊन मिळवलेला, दोन्ही आशक्तपणा घेऊन ते लेकरं जे आहेत ते लहानाचे मोठे होतात. आणि मग त्यांचं लग्न होतं आणि ते दुसऱ्या लेकरांना जन्म देतात. म्हणजे काय होतं तर ऐका, शेवटचा मुद्दा. आदम आणि हवा जितके आशक्त होते ना, त्याच्यापेक्षा जास्त आशक्त कायन आणि हाबेल. का? आई वडिलांकडून मिळालेला आशक्तपणा म्हणजे वाईट गुण, आणि स्वतः त्यांनी पाप केलं त्याच्यामुळं मिळालेले त्यांचे वाईट गुण म्हणजे अनुवंशिकता आणि स्वतः. मग कायन आणि हाबेलचे जे लेकर आहेत ते कायन आणि हाबेलपेक्षा अशक्त. का? आदाम, हवा, कायन, हाबेल त्यांचा पापी स्वभाव आणि त्यांनी स्वतः निर्णय घेतल्यानुसार केलेलं पाप, ते सगळं त्यांच्यावरती. आता तसं प्रत्येक पिढी जी आहे ती जास्तच अशक्त आहे, जास्तच अशक्त आहे, जास्तच कमकुवत आहे, जास्तच बलहीन आहे. आत्ताची जी पिढी आहे तिच्यामध्ये जी ताकद आहे ना, तेवढी ताकद येणाऱ्या पिढीमध्ये नाही आहे. येणाऱ्या पिढीमध्ये नाही. तुम्ही जितके आशक्त आहात त्याच्यापेक्षा जास्त तुमची लेकरं आशक्त आहेत. तुम्ही जसं मोहावरती विजय मिळवू शकता संघर्ष करून, त्याच्यापेक्षा कमी ताकद तुमच्या लेकरांमध्ये आहे. म्हणून देवाचं वचन म्हणतं की आपण काय केलं पाहिजे, पवित्रता बाळगली पाहिजे, कारण की त्याचा प्रभाव प्रत्येकावरती पडतो. जर आपण पवित्र आयुष्य जगलो तर तो चांगला स्वभाव लेकरांना देता येईल आणि त्या लेकरांमुळे त्यांच्या लेकरांना मिळेल. मला आठवतं माझा एक मित्र एक संदेश देत होता. परदेशातला तो मित्र आहे आणि तो संदेश देत असताना त्याने एक साक्ष दिली. तो म्हणाला की ज्यावेळेस त्यानं लग्न केलं त्याच्यानंतर त्याला एक मुलगी झाली आणि ती मुलगी लहानाची मोठी झाली, काहीतरी 13-14 वर्षाची मुलगी होती ती. आणि ती मुलगी एक वेळेस हेडफोन लावून एक गाणं ऐकत होती. तर माझ्या मित्राला वाटलं की बघावं की माझी मुलगी कोणतं गाणं ऐकते, आणि म्हणून त्यानं हेडफोन घेतला त्या मुलगीच्या कानाचा आणि स्वतः ते हेडफोन लावून कोणतं गाणं ऐकायला लागले ते पाहिलं, ऐकलं त्यानं. आणि त्याला खूप आश्चर्य वाटलं, त्याला धक्का बसला. तो साक्ष देताना म्हणाला की मी माझ्या कॉलेजच्या दिवसामध्ये, माझ्या महाविद्यालयाच्या दिवसामध्ये जे गाणं मला आवडलं तेच गाणं ह्या मुलीला आवडतं. म्हणजे आता किती त्या वर्षामध्ये, म्हणजे त्याच्या कॉलेजच्या दिवसामध्ये आणि हे लेकरू आता 14-15 वर्ष झाले, किती वर्षाचा अंतर आहे दोन्ही काळांमध्ये, तरी देखील तीच आवड आहे, तेच गाणं.
म्हणून ह्या गोष्टी ज्या आपण शिकत आहोत ह्या गोष्टी साध्या नाही आहेत. ज्यावेळेस तुम्ही आणि मी प्रार्थना करतो ना, ह्या व्यक्तीचं लग्न व्हावं, त्या व्यक्तीचं लग्न व्हावं, पण त्या व्यक्तीचं लग्न करायच्या अगोदर किंवा व्हायच्या अगोदर त्याच्यामध्ये ख्रिस्त आहे का, तिच्यामध्ये ख्रिस्त आहे का हे बघा. देवाचं वचन म्हणतं की आपण केलेल्या पापामुळं खूप लेकरं जे आहेत ते आज लेकरं अंध, बहिरे, मंदबुद्धीचे, समंजस नाहीत अशी लेकरं जन्माला यायला लागलेत. आणि देवाचं वचन म्हणतं की बहुतांश टक्के आई वडील त्याच्यासाठी जबाबदार आहेत. बहुतांश टक्के, प्रत्येक ठिकाणी नाही पण बहुतांश टक्के. प्रत्येक पिढी ती जी आहे ती जास्तच अशक्त होत चाललेली आहे, कारण की पापी स्वभाव जो आहे तो आणखीन जास्त कमकुवत, म्हणजे आणखीन जास्त बलिष्ठ होत चाललेला आहे. पापी स्वभाव जास्त बलिष्ठ होत चाललेला आहे. म्हणून देवाचं वचन म्हणते की जर त्या मुलग्याचा आणि मुलगीचा विवाह पहिला ख्रिस्तासंती झालेला नाही ना, तर त्या मुलग्याचा आणि मुलगीचा विवाह इतर व्यक्तीसंती करू नका. त्या तरुण लोकांना, भरपूर तरुण लोकांना हे सत्य माहीत नाही. शिकवलं जातं का? कुठं नाही शिकवलं जात शक्यतो. आणि म्हणून एलन जी व्हाईटच्या पुस्तकामध्ये एक वाक्य मला खूप आवडतं. ते म्हणते की एक लेकरू जर तुमच्या घरामध्ये आलं तर दुसरं लेकरू जन्माला आणायचं का नाही हे देवाला विचारा आणि मगच ते दुसरं लेकरू या जगामध्ये आणा. इतका विचार करायला पाहिजे. पापी स्वभाव साधी गोष्ट नाही. तळमळ, संघर्ष, त्या लेकराला इतका संघर्ष करावा लागतो. तुम्हाला जेवढा संघर्ष करावा लागला ना त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्या पिढीला संघर्ष करावा लागतो. कारण की पापी स्वभाव, अशक्तपणा त्या लेकरामध्ये जास्त. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, देवाचं वचन म्हणतं की आपण आत्ता जर आधीन आणि स्वाधीन देवाला झालो, सर्वांकडे आशा आहे. जरी आता ते लेकरू जन्माला आला असेल, त्या लेकरामध्ये अशक्तपणा असेल, तरी देखील येशू ख्रिस्त शक्तिशाली आहे. येशू ख्रिस्त कोणाचंही अंतःकरण बदलू शकतो. हा ठाम विश्वास मला तुम्हाला जाता जाता द्यायचा आहे. येशू ख्रिस्त सर्वांचं अंतःकरण बदलणारा देव आहे, पण आपण निर्णय घेतला पाहिजे. त्या लेकराला लहानपणापासून निर्णय घ्यायला शिकवा. त्या लेकराला लहानपणापासून निर्णय घ्यायला शिकवा. म्हणजे ज्यावेळेस त्याला सत्य ते लहानपणापासूनच मिळेल. देवाचं वचन म्हणतं की मोठं झाल्यानंतर ते लेकरू त्या सत्यापासून परावृत्त होणार नाही. त्या लेकराला, तुम्हाला आणि मला सर्वांना सार्वकालिक जीवन मिळेल आणि कुटुंब, पूर्ण कुटुंब त्या तारणाच्या मार्गावरती चालेल आणि येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनासाठी तयार असेल. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो.